पुढची बातमी पाहूयात। बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधींचा चुना लावल्याचा घोटाळा समोर आलाय। नागपुरात या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तपासात धक्कादायक बाबी देखील आता समोर येताना दिसतायत, पाहूयात। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षण अधीक्षक निलेश मेश्रामच्या अडचणी चांगल्याच वाढल्या, कारण 588 बनावट शिक्षक भरती प्रकरणात सरकारची 400 कोटी रुपयांना फसवणूक झाल्यानं मुळापासून तपास केला जातो। सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरडला गडचिरोलीवरून ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागात अधीक्षक असलेला निलेश मेश्राम रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं। बोगस कागदपत्र, संस्थांचा बोगस प्रस्ताव सादर करण्याचं काम निलेश मेश्राम करत होता। उल्हास नरड शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करत घोटाळा करत होता। त्याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला जानेवारीमध्ये ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि तो एक शालार्थ आयडीचा हा फेक शालार्थ आयडी आहे किंवा ट्रान्सफर आयडी कुणी तयार करण्यात आले, तो टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्या संदर्भात आमचे सायबरचे इन्चार्ज त्या ठिकाणी पुढील तपास करत आहेत। हे सगळं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं सुरुवातीपासूनच लावून धरलं होतं। यातील अनेक कंगोरे समोर आणल्यावर पोलिसांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन चौकशी करत पंचनामा केला। चौकशी समितीच्या अहवालानुसार वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला निलंबित करण्यात आलं, तर या प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गाजरे यांनी शिक्षक भरती संदर्भात माहिती मागितली होती, पण त्यावेळी तक्रारीनंतर कारवाई झाली नव्हती असा आरोप गाजरेंनी केला। तर या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालक नरड आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना सस्पेंड करावं अशी आमची एकंदरीत मागणी आहे। संस्थाचालकाविरोधात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। मुख्य म्हणजे संस्थाचालकांनी हे खोटे डॉक्युमेंट सादर केले म्हणूनच इथपर्यंत पोहोचले ईओपर्यंत, आणि ईओनी मग त्याची व्हेरिफिकेशन न करता डीडींकडे हे प्रकरण प्रोड्यूस केल्यामुळे शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि यांच्यावरचे अधिकारी हे सर्व याच्यात सामील आहे। शालार्थ आयडी शिक्षण उपसंचालक यांच्या आयडीला हॅक केल्याची तक्रार असल्यामुळे सायबर पोलीस IP ॲड्रेसच्या माध्यमातून तपास करतायत। 2017 पासून नागपूर विभागात घोटाळा सुरू होता। शिक्षक भरती करता 30 ते 40 लाख रुपये घेतले जात होते, त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी असल्याचं स्पष्ट होत आहे। नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।